श्री साईबाबा मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळा 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। या 3 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये ठाण्यासह आसपासच्या भागातील शेकडो भक्तांनी सहभाग नोंदवून श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवले। कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सकाळी 4:30 वाजता काकड आरती, साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक तसेच 7:30 वाजता श्री दत्तयाग यज्ञाची सुरुवात करून झाली। तसेच या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी देखील भक्तांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावून या पवित्र यज्ञामध्ये सहभाग घेतला। यानंतर लाडू प्रसाद वाटप करण्यात आले, ज्यामध्ये भक्तांनी आनंदाने भाग घेतला। सकाळपासूनच सुरू झालेल्या गायन, भजन आणि कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले। या उत्सवाचे आयोजन श्री साईनाथ सेवा समितीच्या सक्रिय सहभागाने आणि प्रमुख सल्लागार संजयजी केळकर, अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली करण्यात आले। सदर उत्सवाला साई भक्तांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने दर्शन व लाडू प्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नैबागकर यांनी आवाहन केले आहे। वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीच्या आज 38व्या वर्धापनाचा दुसरा दिवस असून आज पहाटे मंदिर 5 वाजता उघडण्यात आले। त्यानंतर 5:15 वाजता बाबांची काकड आरती करण्यात आली। 6:30च्या सुमारास बाबांना मंगल स्नान घालण्यात आले। तसेच मंदिराचे प्रमुख सल्लागार माननीय आमदार श्री संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते सपत्नी पूजा करण्यात आलेली असून त्यांना मंदिराच्या मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना शुभेच्छा देण्यात आली। तसेच मंदिराच्या मार्फत शुभेच्छा देण्यात आल्या। त्यानंतर आज दत्तयाग यज्ञाचा दुसरा दिवस असून 15 ब्राह्मणांच्या मार्फत हा दत्तयाग चालू आहे। संध्याकाळी 7च्या दरम्यान दत्तयागाचा दुसरा दिवस समाप्ती करण्यात आली। संपूर्ण वर्तकनगरमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून वर्तकनगर नाक्यावरती महामोठे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आलेला असून जवळजवळ वर्तकनगर साईबाबाच्या मंदिराच्या आवारात मोठा शामियाना बनविण्यात आला। हे सर्व पाहण्यासाठी कालपासून जवळजवळ 25 ते 30 हजार भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे, लाडू प्रसादाचा लाभ घेतलेला आहे। या सर्व भक्तांना सुमारे आमच्या अंदाजे या वर्तकनगर परिसरामध्ये या 3 दिवसामध्ये 2.5 ते 3 लाख लोक येतील। त्यांच्यासाठी 15 टन लाडूची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक भक्ताला 2 लाडू याप्रमाणे महाप्रसाद देण्यात येणार असून सर्व वर्तकनगर परिसरामध्ये भक्तिमय साईरूपी भक्तिमय वातावरण निर्मिती झालेली आहे। साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ह्या मंदिराचा 38वा वर्धापन दिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे। ह्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी बळीराम वासुदेव नैबागकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आम्ही हा उत्सव आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून बाबांचे मंगल स्नान, पूजा अर्चा, आता दत्तयाग चालू आहे आणि सकाळपासून हजारो भक्तांची लाईन लागलेली आहे। हा उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जवळजवळ 15 टन लाडू केलेले आहेत आणि तो प्रसाद भक्तांना वाटला जातो। 3 दिवस हा चालणार आहे आणि विशेष म्हणजे 25 तारखेला आपली साईबाबांच्या पादुकांची मिरवणूक निघणार आहे। त्याच्यामध्ये आपल्या ह्याच्या ढोल, ताशा, भजन अशा प्रकारे हा निघणार आहे। बाबांची पालखी निघणार आहे आणि त्या पालखीमध्ये हजारो साई भक्त सहभागी होतात।
ज्या वर्तकनगरला दत्त शिर्डी का म्हणतात, ज्या लोकांना शिर्डीला जायला मिळत नाही त्या बिचाऱ्यांना इकडे येऊन, मग ठाण्यातले असतील, आजूबाजूचे लोक असतील, हे या ठिकाणी येऊन बाबांचं दर्शन करतात आणि साई भक्तांनी या वर्तकनगरच्या साई मंदिरला प्रति शिर्डी भक्तांनी म्हटलेलं आहे. तरी मी आपल्या माध्यमातून तमाम साई भक्तांना आव्हान करतो की आपण या ठिकाणी साईबाबांचं 3 दिवसात दर्शन घ्या, प्रसादाचा लाभ घ्या आणि आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. आणि 25 तारखेला दुपारी साधारण 1-1:15 दरम्यान आपल्या दत्त यागाची सांगता होणार आहे. त्याचं देखील आपण सर्वांनी बघतो. कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनोज शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज शिंदे यांनी घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपकाडी मतदारसंघातून निवडणूक लढवल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा चांगलाच सुट्टा साफ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उबाटा पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच एकतर्फी निवडणूक होणार अशी चर्चा झाली. तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला होता. उबाटा पक्षाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली. लवकरच महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करणार असल्याचे मनोज शिंदे यांनी सांगितले. एकदम मस्त. खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या वाढदिवसावेळी त्यांनी कबूल केलं की आजपासून माझा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. म्हणून त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा आणि त्यांना पण माझ्या खूप शुभेच्छा. मुळात आपण बघतात की लोकसभेपासून नव्हे तर त्याच्या आधीपासून, म्हणजे असं नाही की सत्ता ज्यावेळेला आमची होती, मी आता सन्माननीय मुख्यमंत्र्यांची नावं घेत नाही, पण ज्यावेळेला सत्ता होती त्यावेळेला देखील माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला साधा SEO देखील मिळाला आहे. आणि खास करून ठाणेकरांना तर गेली 30-35 वर्ष अन्याय झालेला आहे. सन्मान तत्कालीन कैलासवासी आमदार कोळी साहेब, क्रांती कोळी साहेब, त्याच्यानंतर पक्षाने ठाण्याकडे ढुंकून देखील बघितलं नाही. आणि त्याची आम्ही वारंवार त्या ठिकाणी आमच्या मागण्या करत होतो. बोर्ड तर जावा, बोर्ड कुठला असू दे तो जाऊ द्या, MLC तर सोडा, SO देखील त्या ठिकाणी दिलं नाही. आणि नंतर हळूहळू असं झालं की ठाण्यात नव्हे तर कोकणामध्ये देखील दिलं नाही. आणि त्याची अतिशयोक्ती एवढी व्हायला लागली की लोकसभेला आम्ही एवढी मागणी केली की कमीत कमी साधा एक तरी खासदार आम्हाला ठाण्यात ते गोव्याच्या बॉर्डरपर्यंत एक तरी खासदार द्या. तोही दिला गेला नाही. त्याच्यानंतर देखील आम्ही बैठक मागवली. सन्माननीय कोकणाचे प्रभारी मुझफ्फर हुसेन मीरा भाईंदरला त्या ठिकाणी सभा झाली. त्या ठिकाणी आमचे सेंट्रलचे मिनिस्टर रमेश चिन्नीत आले, नाना पाटोळे सर्व आले होते. आणि ते आल्यानंतर त्यांनी मंजूर केलं की हा खऱ्या अर्थाने ठाण्यावर आणि कोकणावर अन्याय झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी लोकसभेला एखादी तिकीट द्यायची होती तर ती न दिली गेली नाही. परंतु हा अन्याय विधानसभेला होणार नाही. आम्हाला थोडंसं बरं वाटलं की चला विधानसभेला आम्हाला न्याय मिळेल. आणि विधानसभेला न्याय मिळेल असं वाटल्यानंतर विधानसभेला देखील जवळजवळ 92 सीटा आहेत इथून गोव्यापर्यंत. फक्त 4 सीटा या ठिकाणी दिल्या. त्या 4 सीटा हरणारा आम्हाला दिला नव्हे तर त्या 4 सीटाने आमच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी बंडखोर उभे केले आणि त्यांना पाडले. आज घटक पक्षातले मग पवार गट असू दे किंवा त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गट असू दे,
हा आमच्या पक्षाला दबाव तंत्र वापरून पोखरत आहे आणि हे पोखरत असताना आमच्या काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि झेंडा कोकणात नष्ट होत आहे. बाकी सर्व नेते आता पाकिट बहादूर नेते झाले असे म्हणावं लागेल. कालपर्यंत कार्यकर्त्यांवर आरोप करत होता, पण मी तर म्हणेन की सत्ताधाऱ्यांकडून पाकिट घेऊन ठाण्या विकण्याचं काम स्वर्गीय बाळकृष्ण पुणेकरांपासून चालू आहे. त्याच्यामुळे मला कुठेही माझ्या पदाधिकाऱ्यांना कुठलंही भविष्य या ठिकाणी दिसत नाहीये. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याची संधी देखील मिळत नाहीये. सत्ता आल्यानंतर माज येतो आणि त्याच्यामुळे आजचा हा निर्णय जो आहे, मी माझ्याबरोबर सर्व पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, बाबा शिंदे, गोलब साहेब, संदीप, सर्व प्रदेश पदाधिकारी आहेत, जोशी आहेत, शैलेश आहेत, आमचा कांबळे आहे, श्रीकांत कांबळे आहे, बरेच येतात. त्यांची नावं काय घेऊ, हे संपूर्ण काँग्रेसचे पदाधिकारी जवळजवळ हे माझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज लताताईंच्या उपस्थितीमध्ये आम्ही प्रवेश केला. त्याला कारण आहे, मला त्यांची अतिशय प्रयत्न होता येण्याचा, पण उद्या शपथविधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मला व्यक्तिशः फोन केला, मी शेवटच्या पर्यंत प्रयत्न करतो येण्याचा, पण नाही आलो तर शेवटी मी आणि डॉक्टर या ठिकाणी आणि आमचे नरेश मस्के या आम्ही तिघेही या सर्व गडबडीमध्ये आहोत. पण मी लताताईंना पाठवतो तुमच्याकडे. म्हटलं कुठल्याही परिस्थिती आजच्या शुभमुहूर्तावर 24 नोव्हेंबर वर्षानुवर्ष आपण बघताय, इथे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आहेत. मला जे काय करायचं होतं ते माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माझ्या परिवाराच्या समोरच करायचं होतं, त्यांना विश्वासात घेऊन करायचं होतं आणि ते मी त्यांना विश्वासात घेऊन केलं. त्यांनी ते सर्वांनी मान्य केलं. आजपासून माझा काँग्रेसला राम राम आणि मी जय महाराष्ट्र बोलायला तयार झालो. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. प्रसूतीनंतर कमी वजनांची मुलं जन्माला आल्यावर त्यांची काळजी घेणं सर्वांसाठीच तारेवरची कसरत असते. खाजगी प्रसूतीगृहापेक्षा किंचित चांगला प्रसूतीगृह सिव्हिल रुग्णालयात असून गेल्या 11 महिन्यात 1 किलोपेक्षा कमी वजनांची 36 मुलं प्रसूतीगृहात जन्मली आहेत. येथील NICU कक्ष बाळांसाठी देवदूत ठरत असून बऱ्याचशा बाळांची तब्येत सुधारून आई आणि बाळ सुखरूप घरी जात आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयात चांगल्या उपचारांसोबत अवघड शस्त्रक्रिया देखील यशस्वी होत असून रुग्णालयातील प्रसूतीगृह तितकाच क्षमतेने काम करताना दिसून येतो. प्रसूतीसाठी ठाणे शहर, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी सिव्हिल रुग्णालयात येत असतात. काही वेळा इमर्जन्सी असणाऱ्या जोखमीच्या प्रसूतीसाठी गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होत असतात. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूतीगृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली. प्रसूतीगृहात अत्याधुनिक साधन असून एखादं बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच तर त्याच्यासाठी NICU कक्ष या ठिकाणी ठेवला आहे. आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. 1 किलोपेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या NICU मध्ये काळजी घेतली जाते. आपलं हे जिल्हा हॉस्पिटल रुग्णालय आहे. जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडल्यापर्यंत आपण टेम्पररी जागेवर सध्या मेंटल हॉस्पिटल कॅम्पसमध्ये पूर्णतः नवीन सिव्हिल हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आपण जवळपास वर्षापासून इथे काम करतो आहे. आपल्याकडे SNCU आहे, न्यूनेटल स्टेबिलायझेशन युनिट आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला जेवढे बेड मंजूर आहेत त्यापेक्षा जास्त बेबीज आपण इकडे ऍडमिट करतो आणि आपण NICU चालवतोय.
बरेचसे जे मुलं कमी वजनाचे कमी दिवसाची असतात, जवळपास 500 ग्रॅमचे बेबी आम्ही बरे करून घरी पाठवले, जे जन्मतात कमी वजनाचे होते. सिरियस असणारे बच्चू, काही बच्चू श्वास घेत नाही जन्मतात, काही बच्चूंनी पोटात सी केलेली असते, काही बच्चूंना बाकी काही कंजेनिटल प्रॉब्लेम असतात. असे मल्टिपल कारणांनी आपल्याकडे बेबीज ऍडमिट होत असतात. जिल्ह्यामध्ये ह्या बाकी ठिकाणी व्यवस्था असल्यामुळे बऱ्याच अंशी आपल्याकडे इथं लोड असतो आणि आपण ते बऱ्यापैकी आमची जी टीम आहे, डॉक्टर, नर्सेस वगैरे खरोखर अहोरात्र मेहनत करून आपण त्या मुलांना घरी बरे करून पाठवतोय. बाहेर जर ट्रीटमेंट बघितली आणि याचा ड्युरेशन जर बघितलं तर ट्रीटमेंट खूप कॉस्टली आहे आणि हे बाळा कधी कधी 2-2 महिने 3-3 महिने पण हॉस्पिटलला राहतात. त्याच्यामुळे जे सर्वसामान्य गोरगरीब माणसं आहेत, रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत, ते त्यांचा खर्च करू शकत नाही. मग त्यांना हा एक अतिशय चांगला आधार असतो. आम्ही कुठल्याही बेबीला रिफ्युजल करत नाही. आम्ही मॅक्झिमम आमच्याकडे कॅपॅसिटीपेक्षा दुप्पटपटीने पेशंट ऍडमिट होतात तरी आम्ही ट्रीटमेंट करतोय. जरी आमचं एसएनसीयू मंजूर असेल तरी आम्ही जवळपास इथे टर्सरी केअरचं ट्रीटमेंट करतो. आम्ही व्हेंटिलेटरी सपोर्टपासून सगळ्या गोष्टी इथे करतो. धडपड हीच आहे की जिल्ह्यातले जे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांच्या खिशाला जे चट्टीपट त्यांना जो पैसा खर्च करता होतो तो कमी ते होतो आणि बऱ्यापैकी चांगले रुग्ण आपल्याकडनं बरे होऊन जातात. एक समाधान पण आहे, आनंद आहे आणि नातेवाईकांकडनंही आम्हाला याच्याबद्दलच्या खूप चांगल्या त्याच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मिळत राहतात. आमची सिव्हिलची टीम जरी टेम्पोररी हॉस्पिटलला जरी असलो आम्ही तरी आमची सिव्हिलची टीम, आमचे पेडियाट्रिशियन डॉक्टर, आमचे नर्सेस वगैरे सगळे अहोरात्र काम करतात. खरोखर क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि त्यांना मी खरोखर धन्यवाद देतो आणि असेच कार्य आपण जिल्ह्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी करायला पाहिजे यासाठी त्यांना मी त्याच्याबद्दल मी त्याचा खरोखर ऋणी पण आहे.